मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांचा खरतर हा सामना 4 षटकांची लढत। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देवा ग्रुप आवरे। खरतर ह्या संघाबद्दल म्हणायला गेलो तर पेन तालुक्यातील भरपूर स्पर्धा खेळणारा हा संघ आहे आणि विशेष करून पेन तालुक्यात कुठेही स्पर्धा असू द्या देवा ग्रुप आवरे हा संघ आम्ही निरंतर पाहतोय आणि ह्या संघाला भरपूर यश देखील इकडे मिळालंय। आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची मॅच खरतर खेळत असताना आवरे संघाला आपण पाहतोय। त्यांच्या विरोधात आई रायबादेवी रावे, आई रायबादेवी मातेचा आशीर्वाद असणारा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला जरूर मिळेल। बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊया आणि चांगला खेळ क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। नो डाऊट द गेम ऑन। स्ट्राइक गोलंदाज प्रथमेश गावन, ऑन स्ट्राइकला राव्याचा सुपरस्टार ओमकार पाटील। पहिला चेंडू ओ फुलटॉस आहे, पायावरती आदळलाय, लेग बिफोर ऑफ द विकेट। LBW फलंदाज बाद। LBW म्हणावं लागेल। 3 स्टंपच्या अगदी मधोमध फुलटॉस चेंडूला मिस केलं ओमकारने आणि तदनंतर ओमकार सारखा मोठा गडी या ठिकाणी जरूर बाद झाला। तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3 वन डाऊन साठी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहन पाटील या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावरती जरूर आपण पाहतोय। पहा आता संपूर्ण जिम्मेदारी या मॅचच्या आदित्यला घ्यावी लागेल। रोहनला देखील एखादी चांगली इनिंग खेळावी लागेल, एखादी पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल। स्कोर कार्डवरती एकही रन्स पाहायला मिळत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरसेनापती या ठिकाणी माघारी परतलाय। तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झालाय। पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली टीम देवा ग्रुप आवरे संघाला। महत्त्वाचा खेळाडू बाद झालाय। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोटला मैदान, दीव फाट्यालगतचं हे ऐतिहासिक मैदान, वाशिवबा क्रिकेट संघटनेचं खरं तर हे मैदान आणि या मैदानावरती गावदेवी चषकाचं आयोजन। ओ चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू बॅक, इट्स अ 2 इन अ रो। आल्या पावली माघारी जावं लागेल। फलंदाज रोहन पाटील, बॅक टू द पॅव्हलियन। यश यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज रोहन पाटीलचा संपलाय खेळ। रोहन पाटील देखील माघारी परतलाय आणि आता डगआउटमध्ये थोडेसे चिंतेचं वातावरण जरूर आपण पाहतोय, परंतु पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। आघाडीचे फलंदाज बाद झालेत। आता मात्र मधल्या फलीतील खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती प्रवीण पाटील, संकट मोचक तारणहार रावे संघाचा आणखीन एक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स घेणारा गोलंदाज आता विकेट हॅट्रिकवरती असेल आणि त्याच्या समोर असेल प्रवीण पाटील। जोहेचं क्रीडांगण जय गिरोबा देव जोहेच्या मैदानावरती प्रवीण पाटीलचा काय जबरदस्त खेळ राहिला। अनेक स्पर्धा खरं तर वन साइडेड रावे संघासाठी जिंकून देणारा हा सुपरस्टार खेळाडू। या खेळाडूकडे ताकद आहे, पॉवर आहे, ती ॲबिलिटी आहे, परंतु या आता महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग प्रवीण पाटीलला करावी लागेल। ओ चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परंतु फंबल पाहायला मिळाला। चेंडू निघाला सीमा पार। आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना प्रवीणच्या बॅटमधना चौकार।
कॅप्टन बाद झालाय, हरकत नाहीये. आता हा मोर्चा आम्हाला सांभाळायचा आहे आणि तशा प्रकारची बॅटिंग करत असताना प्रवीण पाटीलला आपण पाहतोय. हो, बॅटची कडा, विकेटच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला, आणखीन एक विकेट. या षटकातील हा तिसरा गडी. आता मात्र प्रवीणला देखील परतावं लागेल माघारी. विकेट डाऊन. प्रवीण देखील माघारी परतला. आता मधल्या फलीतील खेळाडू किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरणला जरूर आपण पाहतोय, स्ट्राईक गोलंदाजाने स्ट्राईक केलाय. आघाडीच्या खेळाडूंना बाद करण्यात त्याला आता यश आलंय. 3 विकेट्स खरं तर पहिल्याच षटकामध्ये गमावल्यात, परंतु अद्यापही आदित्य पाटील, किरण पाटील हे खरं तर 2 गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डाव्या हाताचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. किरणला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. ओ, फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता, पुलचा फटका फसलाय, चेंडू निघून गेला, बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये, डॉट बॉल आलाय. 3 विकेट्स गमावल्यानंतर आता थोडं प्रेशर राबे संघावरती आपण पाहतोय. परंतु आम्ही नेहमी म्हणतो, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. हो, आणखीन एक 4थी विकेट. पहिल्या षटकामध्ये घडलंय काय? रावे संघाचे प्रमुख 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिली. गोलंदाज प्रथमेश गावणचं कौतुक करावं लागेल. चला आवरे टीम, प्लीज टीम मीटिंग नको आहे. पंचांना आमची विनंती असेल, चला टीम मीटिंग नको आहे. षटक संपलाय. 4 रन्स खर्च करत असताना 4 विकेट्स ज्या गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात, अर्थातच प्रथमेश गावण या खेळाडूने, या गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी केली. महत्वाची मॅच, इट्स अ डू ऑर डाय. टेनिस बॉल क्रिकेटमधील प्रत्येक मॅच ही डू ऑर डाय असते. पण जोपर्यंत तुम्ही चॅम्पियन होत नाही आहात, जोपर्यंत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही जिंकत नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला जिंकावंच लागेल. प्रत्येक सामना महत्वाचा आहे, प्रत्येक मॅच ही डू ऑर डाय. पहिल्या षटकामध्ये 4 रन्स आल्यात, 4 विकेट्स गेल्यात, हरकत नाही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील, खरं तर या खेळाडूला आपण पाहतो, ही जिम्मेदारी असेल. आता रावे संघाची शुअरिटी पॉलिसी आहे. आदित्य पाटील या खेळाडूकडे सर्वांच्या आता नजरा असतील. हो, त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय लेटकट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, रन्स मिळेल एकच. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चंदन पाटीलला आपण पाहतोय, सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक. खरं तर चंदनच्या अनेक रील्स भरपूर व्हायरल झालेल्या आहेत इंस्टाग्रामवरती. जर का त्या तुम्ही रील्स पाहिल्यात तर हवेत झेप घेत असताना अनेक कॅचेस त्यांनी पकडल्यात. आजी पेन नगरपालिकेच्या मैदानावरती पकडलेली त्यांनी झेल. आणि खरं तर राव्याचा आणखीन एक खेळाडू की ज्यांनी जय गिरोबादेव जोहेच्या मैदानावरती निलेश पाटील ने खरं तर जो प्रयत्न केला होता, जॉन्टी रोड्स त्याच्याप्रमाणे खरं तर डाईव्ह मारत असताना हवेत झेप घेतली आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु खरं तर तो कॅच झाला नाही. परंतु त्याचे प्रयत्न आणि ती मग रील्स, ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली आणि 4 मिलियन व्ह्यूज खरं तर त्या व्हिडिओला आले होते. आणि खरं तर आमचं सौभाग्य की मी स्वतः खरं तर तेव्हा कॉमेंट्री करत होतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती चंदन आहे, पण चंदनला फार काही वेगळं करायचं नाहीये. सिंगल डबल्स घेऊन जो प्रमुख आपला खेळाडू आहे त्याला स्ट्राईक वरती आणायचं आहे. वारंवार आपण याबद्दलच चर्चा करतोय. मागच्या 3 रात्री, आजची 4थी रात्र. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने स्ट्रोक्स खेळत असताना चेंडू मात्र जरूर तुम्हाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळेल. रन्स आली, एक सिंगल.
पण आजकाल प्रत्येक खेळाडूला षटकार चौकार मारून हिरो व्हायचा आहे, परंतु सामना जिंकणं तितकाच महत्त्वाचा आहे. षटकार चौकारांपेक्षा सध्या सिच्युएशन काय, परिस्थिती कशा प्रकारची आहे, तर रावे संघाचे तब्बल विकेट्स गेले 4. प्रमुख खेळाडू आदित्य पाटील अद्यापही मैदानावरती आहे. जितके चेंडू आदित्य खेळेल तितके पर्सेंटेज, तितके चान्सेस वाढतील रावे संघाचे. बैठक मारण्याचा प्रयत्न, एक घुटना जमिनीला टेकला होता आणि तदनंतर लॉंग लेग फाईन लेग रिजन कडे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. निर्धाव चेंडू आला, कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी राहिली देवा ग्रुप आवरे संघाची. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, अगदी तिखट मारा गोलंदाजीचा जर का आपण विचार केला तर लाईन आणि लेंथ जबरदस्त. ओ लॉफ केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, महत्वाची विकेट होती. कॅच स्टॉप आणि तदनंतर चेंडू निघाला सीमा पार, ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा चौकार. रावे संघ भरपूर बॅकफुटला आला असता. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य. आदित्यला देखील ठाऊक आहे की फार काळ शांत राहून देखील जमणार नाहीये. सन्मानजनक धाव संख्या बनवाव्या लागतील. 30, 35, 40च्या आसपास रावे संघाला न्यावं लागेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील या खेळाडूकडून सातत्याने आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, हवेत चेंडू ट्रॅव्हल झाला, कॅचची संभावना, 2 क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. झेल जरूर निसटलाय, हा जीवदान मिळालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 जीवदान मिळत असताना आदित्य पाटीलला आपण पाहतोय. षटक संपलाय, दुसरा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो 11. विकेट गमावलेत रावे टीमने 4, 11ला 4, 11 लॉस ऑफ 4 विकेट्स अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण 38 सर्कलची LED लाईट जशी तुम्हाला अर्धवट पाहायला मिळतोय ना, तसे अर्धे खेळाडू रावेचे बाद झालेत. 4 खेळाडू रावे संघाचे खरं तर डगआउट मध्ये परतलेत, परंतु आदित्य जोपर्यंत असेल अपेक्षा असतील रावे टीमला. एखादा खरं तर खराब षटक जर का मिळाला, एखाद्या षटकामध्ये जर का मोठ्या प्रमाणात रन जर का आल्या तर 40-35च्या आसपास मजल मारण्यात यश येईल. आणि गोलंदाज देखील तितके चांगले आहेत रावे संघाकडे, परंतु मी कौतुक करेल वारंवार देवा ग्रुप आवरे ज्या संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी भरपूर चांगली राहिली. क्षेत्ररक्षक देखील तितकेच चांगले आहेत, परंतु ह्या मॅच मध्ये काय झालंय, 2 कॅचेस त्या देखील आदित्यच्या सोडल्यानंतर मात्र खरं तर आदित्यला पुन्हा एकदा आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. चला, जी 4 व्हीलर कार जी लाईट सुरू आहे त्यांना आमची विनंती असेल आपण बंद करा प्लीज. यस, थँक्यू सो मच, आभार व्यक्त करूया आपण. 2 षटक संपलेत, रन्स आपण पाहतोय 11, विकेट गमावल्या 4. पुढचा गोलंदाज कल्पेश ठाकूर. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर ही विकेट. आदित्य पाटील या खेळाडूला देखील आता यावं लागेल बॅक टू द पॅव्हलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, नितेश पाटील. आदित्य या खेळाडूला 2 जीवदान जरूर मिळाले, परंतु त्याचा फायदा मात्र हा खेळाडू घेऊ शकला नाहीये. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आदित्य बाद झाला आणि तदनंतर नितेश पाटीलला आपण पाहतोय इन ॲट नंबर 7, लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन. आता खालच्या खरं तर स्तरातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ओ स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, वेगवान चेंडू होता, लाईन ओळखू शकला नाहीये फलंदाज. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला स्ट्रोक्स खेळावे लागतील. ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेने तुम्हाला स्ट्रोक्स खेळावे लागतील. एखाद्या शॉर्ट पिच चेंडूवरती तुम्हाला पुलचा फटका खेळावा लागेल, एखाद्या ओव्हरपिच चेंडूवरती तुम्हाला ड्राईव्ह मारावी लागेल. परंतु मागचा चेंडू जो आपण पाहिला त्यावरती ब्लाइंड स्ट्रोक खरं तर जरूर आपण पाहिलाय. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेस मिस केलाय. लाईन आणखीन एक वेळा ओळखू शकला नाहीये खेळाडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 11. निम्मे खेळाडू राबे संघाचे बाद झालेत आणि आता मात्र भरपूर प्रेशर असेल, भरपूर दडपण असेल राबे संघाच्या या बाकीच्या खेळाडूंवरती. ओ फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल पकडेल का? होय पकडलाय. 6वा विकेट, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती ओमकार बाद झाल्यानंतर निरंतर विकेट गमावलेत. 6 विकेट्स राबे संघाचे खरं तर बाद झालेले आहेत. परंतु या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर संदेश दादा म्हात्रे आणि त्याच बरोबरीने सुदर्शन म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, अर्थातच गावदेवी दीवचे सर्व सदस्य यांची मेहनत या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय. पुढचा चेंडू जरूर पाहायला मिळाला ऑन द कार्पेट. रन्स आली एक सिंगल. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवरती रन्स पाहायला मिळतील 12. 35-40चा आपण विचार करत होतो. मी तर आता म्हणाले की 30च्या आसपास पोहोचणं अतिशय महत्त्वाचं असेल. चंदनला खरं तर आता मात्र काही चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. एखाद्या खराब चेंडूला सीमा पार पाठवावं लागेल. एखादा चौकार, एखादा षटकार त्याच्या बॅटमधून येणं देखील आता मात्र अपेक्षित असेल. नेक्स्ट बॉल, षटकातील पुढचा चेंडू कल्पेश ठाकूर. हो चांगला फटका आहे, समोरला खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीनकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आले एक सिंगल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 रन्स स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 रन्स, 6 विकेट्स गमावलेत आई रायबादेवी राबे संघाने. खरं तर निरंतर विकेट गेल्यानंतरचं ते प्रेशर आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चला टीम मीटिंग नको आहे. आवरे संघाला आम्ही विनंती करू, चला आपण अधिकचा वेळ घेऊ शकत नाही आहात. रात्रीचे जवळपास 2:10 झालेले आहेत. पण येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. देवा ग्रुप आवरे उरण पूर्व विभागातील आणखीन एक बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. उरण पूर्व विभाग म्हटलं की पांदिवे संघ असेल, कोपरोली संघ असेल. आवरे गावामध्ये 2 संघ आहेत, भोलानाथ आवरे आणि त्याचबरोबरीने देवा ग्रुप आवरे असेल. तदनंतर पिरकोण संघ असेल. खरं तर हे ताकदीचे संघ आहेत उरण पूर्व विभागातील आणि त्यातीलच एक देवा ग्रुप आवरे. खरं तर या संघाला जरूर आपण पाहतोय आमचे परम मित्र अंकुश पाटील रावे हे या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. अंतिम षटकासाठी गोलंदाज राज पाटील. हो चांगला चेंडू होता, दिशा दिलाय, थर्ड मॅनला बीट करत असताना चेंडू मात्र निघाला आता लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमा पार, चौकार. किंवा चौकार जरूर पाहायला मिळाला. 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय 17. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण खरं तर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहतोय. या चॅनलचं देखील जरूर आपण कौतुक करूया. या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.
खरं तर एका मराठी मुलाने सुरू केलेलं चॅनल, आपल्या हक्काचं चॅनल, ज्या खरं तर चॅनलवरती तुम्ही ही संपूर्ण स्पर्धा पाहताय, लाईव्ह टेलिकास्ट स्टार टेनिस क्रिकेट. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. आणि आता मात्र धावबाची विकेट जरूर मिळाली असती, परंतु रन्स आल्या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतात. 20च्या जवळ जात असताना खरं तर एक्झॅक्टली 20 आता झाल्यात. 20 ऑन दी बोर्ड, 20 रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असतील, अर्थातच 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भैरवीचं षटक, डेट ओव्हर स्पेशालिस्ट, अंतिम षटकामध्ये गोलंदाज राजला पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, लेटकट करण्याचा प्रयत्न, अर्थातच चेंडूला दिशा द्यायची होती, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, बिंदी गेन. आणखीन एक डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. हो, याही वेळेस आणखीन एक डॉट बॉल. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अर्थातच सुनील गावस्कर सरांचं कर्तव्य वाक्य की क्रिकेटमध्ये तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाही आहात, तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल किंवा त्याहीपेक्षा चौकार षटकार मारावा लागेल. ओ, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक परंतु तिकडे असेल, सोप्पा झेल पकडलाय. 7वा विकेट आता गमावलाय आई रायबादेवी राबे टीमने. आणि आता षटकातील चेंडू बाकी असतील लास्ट. हर्षद मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय. 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय, अवघ्या 20 रन्स म्हणावे लागतील. 4 षटकांच्या मॅच मध्ये फार कमी रन्स आपण पाहतोय. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती ब्लास्ट पाहायला मिळेल का? एंड इज वेल. शेवट कोण आता गोड करणार, गोलंदाज की मग फलंदाज? शरीरावरती चेंडू जरूर आदळलाय. 1 रन्स घेण्याचा प्रयत्न, रन्स येईल 1. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळते 21. 21 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर देबा ग्रुप आवरे संघाने क्षेत्ररक्षण निवडलं, आमंत्रित केलं आई रायबादेवी राबे संघाला की आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करा. आणि बॅटिंग करत असताना अगदी पहिल्याच चेंडूपासून विकेट गमावले राबे संघाने. आणि तदनंतर 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांमध्ये रन्स आल्या अवघ्या 21. आता टार्गेट सेट केलाय विजयासाठी. देवा ग्रुप आवरे संघाला करायचे आहेत 22. ऐकूया सुमधुर संगीत. डीजे प्लीज.
22चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. योगेश पाटील खरं तर या खेळाडूला दादरच्या मैदानावरती खरं तर स्वप्नबद्ध बाईक मिळाली होती. बायकर मॅन आपल्या क्रिकेट करिअरमध्ये खरं तर दादरच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने बाईक जिंकली. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्याच्यासोबत सर्वेश गावण. बावीसचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज पहिल्या षटकासाठी आदित्य पाटील या गोलंदाजाला जरूर आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक वरती खेळाडू आपण पाहतोय योगेश पाटील. द गेम ऑन. डावाला होईल सुरुवात. 22चं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच. आघाडीपासून आता मात्र थोडं प्रेशर क्रिएट करावं लागेल रावे संघाला देवा ग्रुप आवरे संघावरती. परंतु आवरे संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. त्यांना ठाऊक आहे की लो स्कोरिंगचे मॅचेस कशा प्रकारे जिंकल्या जात आहेत. पहिलाच फुल टॉस चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. ये दिल मांगे मोर. वेलकम फॉर. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दमदार सुरुवात करत असताना फलंदाजाला पाहतोय हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी परतलेत परंतु नाही आहेत. नकार दिलाय योगेशने. योगेशला ठाऊक आहे की घाई करायची काहीच आवश्यकता नाही आहे. अवघ्या 22चं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या 2 चेंडूंवरती रन्स आलेत. एकूण 5 धावा स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. 6 पेक्षाही कमी रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस आहे. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला लॉफ करत असताना चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. षटकार. फुलटॉस चेंडू खरं तर सोडणार नाहीये सर्वेश गावण. फुलटॉस वरती आक्रमण पाहायला मिळालं. आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण करत असताना हे स्ट्राईक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस चांगला फटका आहे. 1 रनचा जरूर मिळेल. धावबाची संधी त्या ठिकाणी होती परंतु ती देखील मिस केलंय. रन्स आले. 1 सिंगल. दुसऱ्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तू मैमै पाहायला मिळाली. धावबाची विकेट की या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल हे जरूर आपण पाहणार आहोत. पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर अपेक्षित असेल. जरूर तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जरूर घेतली जाईल. क्लीनली चेंडू पकडलाय का, व्यवस्थितरित्या चेंडूला गॅदर केलंय का आणि यस्त्यांवरती लावलंय की नाही हे मात्र आता पाहावं लागेल. खरं तर खेळाडू फार दूर आहे क्रीज पासून. जर का व्यवस्थित चेंडू लावला असेल तर नक्कीच फलंदाज बाद असेल. परंतु जर का क्लीनली चेंडू पकडला नसेल तर मात्र खेळाडू सुरक्षित असेल. तर खेळाडू सुरक्षित आहे. रावे संघाचे आपण कौतुक करूया. चला आता आपल्याला पाहायची गरजच नाहीये. चांगला फटका आहे. डीप विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आले. 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 14 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. टार्गेटचा विचार केला तर 22 लक्ष. या षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 ची आवश्यकता. 19 बॉल 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला आणि राईज झाला. षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 14 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 18 मध्ये 8 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. खरं तर चांगली लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा सर्वच क्रीडा चाहत्यांना होती. परंतु पहिल्या बॉलवरती ओमकार बाद झाल्यानंतर भरपूर प्रेशर वाढलं रावे संघावरती
आणि तदनंतर लो स्कोरिंगची मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 चेंडू 3 षटक, विजयासाठी 8 रन्स करायचे आहेत. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वेदांत पाटील, आमचे लाडके आयोजक, दमदार आयोजक सुदर्शन म्हात्रे. खर तर यांची देखील उपस्थिती बऱ्याच वेळानंतर आम्ही पाहतोय. मान्यवरांचं खरं तर पाहुणचार करण्यासाठी ते गेले होते आणि ते देखील करणं अपेक्षित आहेत. खोपोली चे नगरसेवक, ठाणे परिसरातील नगरसेवक, त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीत आपण पाहिलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओ लॉफ केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला मात्र पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या वरतून सीमा पार, षटकार. अवघ्या 2 धाव संख्येची आता आवश्यकता जरूर असेल या मॅच मध्ये. जर का आपण विचार केला तर वन साइडेड मॅच. ओ खांद्याचा अतिरिक्त वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईटची एक सिंगल रन्स जरूर या ठिकाणी मिळेल बॅटिंग करणाऱ्या देवा ग्रुप आवरे संघाला. एका धावेची आवश्यकता असेल. हो चांगला फटका आहे डीप कव्हर पॉइंटला, विनिंग स्ट्रोक. आणि ही मॅच मात्र जिंकलाय देवा ग्रुप आवरे संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक आई रायबा देवी रावे. ऑफ द मॅच नो डाऊट. सामना वीर चा पुरस्कार आपण देऊया. गोलंदाज